आणि आताची महत्त्वाची बातमी, केडीएमसी मधील ठाकरेंच्या सेनेचे सर्व नगरसेवक मातोश्रीवर येणार आहेत। केडीएमसी मधील ठाकरेंच्या सेनेचे सर्व नगरसेवक मातोश्रीवर येणार आहेत। केडीएमसी मध्ये शिंदेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आलेले आहेत। केडीएमसीत मनसेने आम्हाला पाठिंबा दिल्याचं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। त्यानंतर केडीएमसी मधील ठाकरेंचे सगळे नगरसेवक हे मातोश्रीवर येणार आहेत। 11 नगरसेवक त्यांचे निवडून आलेत, मात्र त्यातल्या 7 जणांचा गट स्थापन झालेला आहे। त्यामधले 4 जण नॉट रिचेबल आहेत। त्यातले 2 जण शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती होती आणि त्यानंतर 2 आणखी यामध्ये नॉट रिचेबल झालेले आहेत। त्यानंतर 7 जणांचा एक गट या ठिकाणी स्थापन करण्यात आलाय। केडीएमसी मधील ठाकरेंच्या सेनेचे सर्व नगरसेवक आता मातोश्रीवर येणार आहेत। केडीएमसी मध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांनी युती करून निवडणूक लढवली होती। केडीएमसी मधील ठाकरेंचे सर्व नगरसेवक आता मातोश्रीवर जात आहेत। आपण पाहतोय की केडीएमसीतील ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक आता मातोश्रीवर येत आहेत। केडीएमसीतील ठाकरेंचे नगरसेवक सेना भवनातून आता रवाना झालेत। 7 नगरसेवक आता सध्या ठाकरेंच्या सोबत आहेत। 4 जण अद्याप नॉट रिचेबल आहेत, ते शिंदेंच्या संपर्कात असल्याची देखील माहिती मिळते। कोकण भवनला जाण्याआधी नगरसेवक शिवसेना भवनामध्ये दाखल झालेत। शिवसेना भवनामध्ये आलेले नगरसेवक मातोश्रीकडे रवाना होत आहेत। मुंबईमधले जे नगरसेवक आहेत 65 नगरसेवक निवडून आलेत, त्यांचा देखील गट स्थापन केला जाणार आहे। तर शिवसेना भवनामध्ये आलेले मुंबईतले नगरसेवक जे आहेत ते आता मातोश्रीकडे रवाना होत आहेत आणि इथून ते कोकण भवनामध्ये जाणार आहेत। तर अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय अपडेट? नक्कीच आपण पाहतोय की सर्व नगरसेवकांची बैठक शिवसेना भवन येथे पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये सर्वानुमते माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। गटनेते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आता सर्व नगरसेवक 65च्या 65 नगरसेवक मातोश्रीवरती जात आहेत आणि मातोश्रीवरून त्यानंतर बेलापूर येथील कोकण भवनच्या दिशेने रवाना होणार आहेत। त्या ठिकाणी संपूर्ण गट स्थापनची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। आणि आता आपण पाहतोय की सर्व नगरसेवकांनी जे आहे ते त्या ठिकाणी सर्वानुमते गटनेते म्हणून किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्याला सर्वानुमते त्यांना त्यावरती त्यांनी सर्वानुमते किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती झाल्यानंतर आता सर्व नगरसेवक जे आहे ते शक्ती प्रदर्शन करत मातोश्रीवर आणि मातोश्रीवरून बेलापूरच्या दिशेने संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया करण्यासाठी जाणार आहेत। आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की मुंबईतील नगरसेवक जे आहेत ते फुटतील, अशा प्रकारची चर्चा जी आहे ती केली जात होती। परंतु सर्वच्या सर्व नगरसेवक आजच्या बैठकीला उपस्थित होते आणि हे नगरसेवक उपस्थित झाल्यानंतर आता संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती शिवसेना भवन येथील प्रक्रिया पार पडली आणि आता मातोश्रीवरती जातील आणि मातोश्रीवरून नंतर कोकण भवनच्या दिशेने रवाना होणार आहेत। नक्कीच निवृत्ती, शिवसेना भवनामध्ये आलेले नगरसेवक आता मातोश्रीकडे रवाना होत आहेत। मुंबईमधले 65 नगरसेवक शिवसेना भवनामध्ये आले होते। इथे गटनेता निवडण्यात आलाय। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनाच या ठिकाणी गटनेता म्हणून निवड त्यांची करण्यात आलेली आहे आणि हे सगळे नगरसेवक आता मातोश्रीवर जातील, उद्धव ठाकरे यांची भेट घेतील आणि त्यानंतर कोकण भवनामध्ये जातील आणि आपला गट स्थापन करणार आहेत। धन्यवाद निवृत्ती एकूणच माहितीबद्दल।